ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुते. थे पुष्प, अक्षय तृतीया, पितरांचे स्मरण, कैरीचे पने आणि समृद्धीची संकल्पना. वसंताच्या वाटेवर अक्षय तृतीयेची सोनेरी पहाट, कैरीच्या पण्याची गोडी आणि स्मरणात पूर्वजांची पाऊलवाट. मातीचा घडा, वासाचे आंबे आणि दातृत्वाचा हा सण. संस्काराच्या या प्रवाहात तृप्त हो मनाचे शिंपण, तृप्त हो मनाचे शिंपण. वैशाख महिन्याचे कडक ऊन तापू लागले की सृष्टीवर जणू सोनेरी उन्हाची शाल पांघरली जायची. निसर्गात झाडावर सुगंधी कैऱ्या आणि आंब्यांचा भार लोंबू लागायचा आणि याच दिवसात अक्षय तृतीयेची सुगंधी पावले आपल्या घराकडे वळू लागायची. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला गेलेला हा अत्यंत मंगलमय दिवस अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्याचा क्षय होत नाही, अंत होत नाही. ते आपल्या संस्कृतीत असे मानले जाते की या पावन दिवशी केलेले जप तप, दिलेले दान आणि घेतलेले व्रत आणि अंतःकरणात जपलेले उत्तम संस्कार हे आयुष्यभर अविनाशी आणि अक्षय राहतात. लहानपणी अक्षय तृतीयेची पहाट म्हणजे आमच्यासाठी एक आगळावेगळा उत्सव असायचा. उन्हाच्या दिवसात असल्याने सकाळीच 4-5 वाजता कौलारू प्रशस्त अंगणात आई आजी गार पाण्याचा सडा टाकायची. उंबरठ्यावर हळदी कुंकवाचे पट्टे ओढून रांगोळी सजली की खऱ्या अर्थाने सणाची सुरुवात व्हायची. अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारातून नवी तांबड्या काळ्या मातीचा कराखेळी म्हणजे माठ आणायची विशेष पद्धत असायची. आई त्या दिवशी कराखेळीला बाहेरून हळद कुंकवाचे 5 पट्टे ओढायची. गळ्यात आंब्याच्या पानाचा तुरा आणि दोरा बांधायची. त्यावर टरबूज किंवा श्रीफळ ठेवून त्याची पूजा करायची. उन्हाच्या दिवस कडक असल्याने तृषांत झालेल्या पांथस्तांना, वाटसरूंना आणि गरजूंना गार पाणी पाजणे आणि अन्नदान करणे यापेक्षा मोठा धर्म कोणता असू शकतो. निसर्गाशी आणि मानवाशी जोडलेले हे किती मोठी परंपरा अलौकिक आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांचे म्हणजे पितरांचे अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने स्मरण केले जायचे. बरोबर सकाळीच आंघोळ उरकून सोहळ्यात पूजेला बसले जायचे. पितरांच्या नावाने नवीन मातीचा पाण्याचा घडा, हाताने विणलेला बांबूचा पंखा म्हणजे हातपंखा, सुती वस्त्रे, काळी तीळ आणि अन्नाचा घास बाजूला काढला जायचा. त्या वेळी आजोबांच्या चेहऱ्यावर असणारा आदर पाहून आम्हा मुलांच्या मनात एक अनामिक श्रद्धेचा जन्म व्हायचा. दुपारच्या वेळी स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुगंधाने संपूर्ण घर अगदी गजबजून जायचं. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला शीतलता देणारे कैरीचे पने आणि आमरसपुरीचा बेत ठरलेला असायचा. आई कैऱ्या व्यवस्थित उकडून त्याचा गर गाळून त्यात गुळाचा गोडवा, वेलचीची पूड, जायफळ आणि थोडंसं मीठ घालून जे अप्रतिम पणं बनवायची आणि त्याचा पहिला घोट जिभेवर पडताच सगळा थकवा आणि उकाडा कुठल्या कुठे पळून जायचा. सोबत गरम गरम पुरणपोळी, आमरस आणि खमंग भजी. जेवताना आजी प्रेमाने पाण्यात वाढायची आणि म्हणायची, बाळांनो, आजच्या दिवशी दिलेला अन्नाचा घास आणि दान आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते. आपण जे दुसऱ्याला देतो तेच कित्येक पटीने वाढून आपल्याकडे परत येते आणि घरात खरी समृद्धी नांदते. काळाची चक्रे फिरली आणि जुने वाडे थोडे मागे पडले, पण अक्षय तृतीयेचे ते अमूल्य संस्कार मनात तसेच रुजले. वास्तू बदलल्या, राहणीमान बदलले, तरीही अन्नाचा तोच गोडवा नव्या पिढीच्या रूपात पुन्हा एकदा संस्कृतीचा फुललाय ताटवा. भूतकाळातील या समृद्ध आठवणींच्या हिंदोळ्यावर तरंगत असताना माझं मन वर्तमानात आलं. आजही तो अक्षय तृतीयाचा पावन मुहूर्त होता. वास्तू बदलली होती, मातीचे वाडे जाऊन सिमेंटची घरे आली होती, पण मनात भावांजली तीच होती. मी सकाळीच उठून घराच्या देव्हाऱ्यासमोर पूर्वजांचे स्मरण करून पूजेची मांडणी केली होती. बाजारातून आणलेल्या लहानशा मातीच्या कराखेळीची पूजा करून त्यात पाण्यात वाळा टाकला होता, जेणेकरून पाण्याला सुगंधी आणि थंडगार स्पर्श लाभावा. डायनिंग टेबल काचेचा सुंदर जारमध्ये कैरीचे पने, बाऊलमध्ये आंब्याचा रस, गरम गरम पुऱ्या सजवून ठेवल्या होत्या. तेवढ्यात माझा मुलगा गौरव आणि नातू दोघेही पूजेच्या ठिकाणी येऊन बसले.
नातवाने अत्यंत उत्सुकतेने टेबलावर ठेवलेल्या कैरीच्या पन्याचा पहिला घोट घेतला आणि म्हणाला, वाव आजी, व्हॉट्स अ टेस्टी ज्यूस. पण आजी, दरवर्षी आपण या दिवशी असा नवीन क्ले पॉट म्हणजे माठ का पुसतो आणि पूजेनंतर डॅडी आणि तुम्ही हे सगळं बाहेर नेऊन डोनट का करतात? त्याच्या या निष्पाप, बालसुलभ आणि जिज्ञासू प्रश्नावर माझ्या चेहऱ्यावर मंद हसू म्हटले. गौरवनंही त्याला जवळ घेत प्रेमाने सांगायला सुरुवात केली. गौरव म्हणाला, बाळा, अक्षयतृतीया म्हणजे लोक आजकाल समजतात तसं फक्त मॉलमध्ये जाऊन सोनं किंवा नवीन कार खरेदी करण्याचा दिवस नाही. अक्षय याचा शब्दाचा अर्थ आहे याचा कधीही नाश होत नाही, जे नेहमी टिकून असते. आजच्या दिवशी आपण आपल्या आजी आजोबांनी, पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या चांगल्या संस्काराचे स्मरण करायचे असते आणि मातीचा माठ पूजणे किंवा पाणी दान करणे म्हणजे निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे त्यातील काही भाग समाजासाठी गरजू लोकांना प्रेमाने देणे. दातृत्वाची आणि परोपकाराची ही भावना माणसाची खरी संपत्ती आणि समृद्धी असते. मी मुलाच्या या सुंदर स्पष्टीकरणाला पुढे जोडत नातवाला प्रेमाने जवळ घेत सांगितले, अगदी बरोबर गौरव. बाळा, आजच्या दिवशी आपण मनापासून जे काही काम करू, मग ते एखाद्या भुकेलेल्याला अन्न देणे असो, तहानेलेला पाणी देणे पाजणे असो किंवा नवीन झाड लावणे असो, कुणाला मदत करणे असो, याचे पुण्य कधीच संपत नाही आणि ते अक्षय राहते. आपण दिलेले पैसे किंवा वस्तू संपू शकतं, पण आपण दिलेली माया, केलेले दान आणि जोडलेली माणसे ही आयुष्यभर अक्षय राहतात. म्हणून या आजच्या दिवशी चांगल्या विचारांचा आणि संकल्पनाचा पाया घालायचा असतो. माझे आणि गौरीचे हे सविस्तर बोलणे ऐकून नातवाच्या चिमुकल्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि समजूतदारपणा आला. त्याने क्षणभर विचार केला आणि धावत जाऊन त्याची छोटी पिगी बँक घेऊन आला आणि म्हणाला, आजी, डॅडी, आज या अक्षय तृतीयेला मी सुद्धा एक संकल्प करतो. माझ्या या पिगी बँकेतल्या पैशातून आज आपण बाहेरच्या गरजू मुलांना खूप सारे आंबे, खाऊ आणि पाणी देऊया. माझा हा संकल्प आणि पुण्य पण अक्षय राहील ना. त्याच्या या निरागस आणि उत्तुंग विचारांनी माझे मन तृप्ततेने भरून आले. डोळ्यातून आनंद अश्रू तरळले. मला मनोमन जाणीव झाली की पूर्वजांबद्दलची, कृतज्ञतेची आणि समाजाबद्दलची दातृत्वाची भावना आणि निसर्गाशी जोडलेले हे अक्षय तृतीयेचे पवित्र नाते केवळ जुन्या काळातील आठवणी उरल्या नव्हत्या. ते संस्कार आणि मुलाच्या माध्यमातून माझ्या नातवाच्या चिमुकल्या हातात आणि मनात अगदी घट्ट रुजले होते. नव्या युगात, प्रकाशात हाच परंपरेचा गंध खऱ्या अर्थाने अक्षय बनून पुढच्या पिढीकडे मध्ये दरवळत राहणार होता. धन्यवाद.